जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही टॉप लेवल गव्हर्नमेंट जॉबच्या शोधात असाल तर भारताची महारत्न कंपनी सेल म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की अप्लाय करणं पण सुरू झालं आहे। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे सॅलरी चांगली आहे आणि सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी असणार आहे। मॅनेजमेंट ट्रेनी या पोस्टसाठी ही भरती आणि आजच्या व्हिडिओ सगळी माहिती सांगतोय की नेमका कोण कोण अप्लाय करू शकतंय, वयाची अट काय, त्यानंतर सॅलरी किती असणार आहे, अप्लाय कसं करायचं, सिलेक्शन कसं होणार आहे। बघा, सिलेक्शन अगदी सोपं आहे। कम्प्युटर बेस्ड ऑनलाइन टेस्ट होणार आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू आणि सिलेक्शन यामध्ये फिजिकल मेजरमेंट जे आहे ते पण घेतलं जातं। त्यामुळे सगळ्या गोष्टी समजून घ्या, अगदी सोप्या भाषेत सांगतोय। असेच नवीन नवीन जॉब अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। किंवा तुम्ही कुठली तयारी करताय, कुठला जॉब पाहिजे, त्या रिलेटेड माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर ऑफिशियली वेबसाईट बघू शकताय। सेल म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांची ऑफिशियल वेबसाईट आहे। ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफाईड सुद्धा आहे। टॉप लेवलची कंपनी आहे, चांगला पेमेंट आहे आणि काम करण्यासाठी पण बेस्ट असणार आहे। बघा, भारतातली जी टॉप स्टील मेकर कंपनी आहे तीही आहे। त्यामुळे तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसून जाणार आहे। अप्लाय कसं करायचं तर बघा, यांचंच ऑफिशियल करिअर पेज आहे, यावरून आपण अप्लाय करू शकतोय। ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे ही यांची नोटिफिकेशन असणार आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग। तुम्ही इथे बघा कुठली कंपनी आहे, महारत्न कंपनी आहे जी की स्टील मेकर ऑफ इंडिया आहे। आता सगळ्यात आधी आपण बघू की कोण कोण अप्लाय करू शकतंय, इलिजिबल कोण आहे। तर बघा, सगळ्यात पहिले इथे दिलेलं आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, पात्रता। तर मॅक्झिमम तुमचं वय 28 पाहिजे, पण कॅटेगरीत नाहात, SC ST मधून असाल तर 5 वर्षे सूट म्हणजे 28 + 5। ओबीसी मधून असाल तर 3 वर्षे सूट आणि PWBD कॅन्डिडेट आहात तर 10 वर्षे सूट। जनरलसाठी, SC ST साठी 15 वर्षे सूट आणि ओबीसी साठी असाल तर 13 वर्षाची सूट मिळते। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण काय पाहिजे, तर जसं अनेक जणांच्या कमेंट्स आल्या त्या की अनेकांचं इंजिनिअरिंग झालंय, त्या रिलेटेड पण वॅकन्सी येणार। तर इंजिनिअरिंग तुमचं झालंय तर तुमच्यासाठी बेस्ट आहे डिग्री इन इंजिनिअरिंग विथ 65% मार्क्स। यस, 65% मार्क्स पडले तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये। मग भरपूर सारे इथे बघा, केमिकल आहे, सिव्हिल आहे, कम्प्युटर आहे, इलेक्ट्रिकल आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, मेकॅनिकल आहे, या रिलेटेड म्हणजे बघा एवढ्यांमधून तुमचं कुठलंही इंजिनिअरिंग झालंय तुम्ही अप्लाय करू शकताय। जसं की बघा, केमिकलमधून झालंय तर केमिकलसाठी इथे दिलेलं आहे। त्याच्यानंतर सिव्हिलमधून झालंय तर सिव्हिल इंजिनियर, कम्प्युटरमधून झालंय तर कम्प्युटरमध्ये अनेक ब्रांचेस आहेत, जसं की कम्प्युटर सायन्स आहे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। ओके, किंवा 3 वर्षाची मास्टर डिग्री आहे कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे MCA मध्ये तरी चालणार आहे। इलेक्ट्रिकल, मग इलेक्ट्रिकलमध्ये किती साऱ्या ब्रँचेस आहे। त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये पण भरपूर साऱ्या ब्रँचेस आहे आणि मेकॅनिकलमध्ये पण आहे आणि यामध्ये पण आहे। म्हणजे बघा, बघायला गेलं तर अनेक म्हणजे ज्यांचं इंजिनिअरिंग झालंय, चांगला टॉप लेवलचा गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही SC ST PWBD कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला इथे शिक्षण म्हणजे क्वालिफिकेशनमध्ये 55% मार्क असेल तरी चालणार आहे। आता जर का इथे अप्लाय करायचे तर मेडिकल स्टँडर्ड सुद्धा लक्षात घेतलं जात आहे। जसं की बघा, वेट 45 kg पाहिजे कमीत कमी आणि हाईट 155 सेंटीमीटर पाहिजे। ओके, इथे बघा त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकताय। सिलेक्शन प्रोसेस कशी आहे तर ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर तुमचा इथे इंटरव्ह्यू होणार आहे। मेन कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे। मग त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता, आपल्या महाराष्ट्रातून अप्लाय करताय तर मुंबई आहे, ठाणे, नवी मुंबई आहे, नागपूर आहे। ओके, तर बघा एवढे सगळे इथे सेंटर्स आहे, इथे तुम्ही एक्झाम देऊ शकताय। आता एक्झाम कशी असणार आहे तर ऑनलाईन एक्झाम ही 200 मार्काची असणार आहे, जी की 2 पार्टमध्ये होईल। तुम्ही ते बघू शकताय, त्याच्याबद्दल सगळा सिलेबस दिलाय। तुम्हाला जर याचा स्टडी करायचा, याचे बुक्स पाहिजे तर इथे मी टॅग करून दिले आहे, तिथून तुम्ही मागून तुमचा अभ्यास सुरू करू शकताय। ओके, मग यामध्ये बघा सिलेबस पूर्ण दिलेला आहे। प्लस तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुमचे कम्प्युटर बेस्ड एक्झाम झाल्यानंतर तुमचं ग्रुप डिस्कशन, ज्याला इंटरव्ह्यू म्हणतात, तर तो इंटरव्ह्यू होईल। इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल। मग त्याची ट्रेनिंग तुम्हाला मिळणार आहे, त्याच्याबद्दल माहिती आहे। किती सॅलरी मिळते तर मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी बेसिक पे 50,000 रुपये
पण भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात, जसं की गव्हर्नमेंट जॉब आहे, मग तो जर बघायला गेलं तर 60,000 ते 1,80,000 रुपयांपर्यंत सॅलरी जाते. त्यामुळे सुरुवातीलाच म्हणलो महारत्न कंपनी आहे, भरपूर सारे बेनिफिट आहे, सॅलरी पण चांगली आहे. त्यामध्ये बघा भरपूर सारे अलाउन्सेस ऍड होतात. म्हणजे जर बघायला गेलं तर अप्रॉक्सिमेटली 16 ते 17 लाख रुपयांचं तुम्हाला इथे पॅकेज मिळतं जर का तुमचं इथे सिलेक्शन झालं. प्लेसमेंट कुठे आहे तर यांचे जे वेगवेगळे प्लॅन्स आहे, युनिट्स आहे, तिथे तुमचं सिलेक्शन होतं. अप्लाय कसं करायचं तर बघा या वेबसाईट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं इथून आपण अप्लाय करू शकतोय. यांच्या अप्लाय लिंक्स आहे. बाकी फॉर्म कसा भरायचा, काय कसा भरायचा ते दिलंय. फी किती आहे तर 1,050 रुपये फी आहे जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटसाठी, आणि 300 रुपये प्रोसेसिंग फी आहे SC ST PWBD आणि ESM डिपार्टमेंटल जे आहे त्यांच्यासाठी. ओके, आता कुठल्या ब्रांचसाठी किती जागा आहे तर केमिकलसाठी 5, सिव्हिलसाठी 14, कम्प्युटरसाठी 4, इलेक्ट्रिकलसाठी जास्त आहे 44 आहे, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 7 आहे, मेकॅनिकलसाठी 30. म्हणजे जर असं टोटल बघायला गेलो तर आपण टोटल 123 जागा आहे. UR 35, OBC 31, SC 22, ST 18 आणि EWS 18 अशा टोटल 124 जागांसाठी भरती आहे. तर ज्यांचं इंजिनिअरिंग झालंय, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. अनेकांच्या कमेंट्स होत्या BTech झालेला आहे, इंजिनिअरिंग झालंय, गव्हर्नमेंट जॉबची अपडेट द्या. तर फायनली व्हिडिओ बनवलाय, चांगल्या वॅकन्सी आहे, चांगली सॅलरी आहे, तयारी करायची तर बुक तुम्हाला इथे टाकले आहे. नक्की स्टार्ट करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.